अशा प्रकारच्या चर्चा पुन्हा एकदा जोर करतायत. इंग्रजी वृत्तपत्रांनी तर ते प्रवेश झाल्याची बातमी दिली आहे. ह्या सर्व बातम्यांमध्ये फारसं काही तथ्य नाही. म्हणजे असा काही निर्णय जर व्हायचा असेल तर तो असं एका क्षणात एका दिवसामध्ये होण्यासारखा नसतो. त्यासाठी कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा स्वरूपाचे निर्णय होत असतात. महत्त्वाचा निर्णय आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला आजपर्यंत मदत केलेली आहे, जर असं काही विषय असेल तर त्या पक्षाला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि कुठली प्रक्रिया मी अजून तरी केलेली नाही. त्यामुळे तूर्त या सर्व प्रश्नांना विराम द्यावा असं मला वाटतं. जेव्हा काही अशा संदर्भातला काही विषय तर मी स्वतःहून आपल्याला ती माहिती देईल. पण अशा काही हालचाली सुरू आहेत का? कारण तुम्ही दिल्लीत गेला आणि ते खास तेवढ्यासाठीच गेला असं एक मी सांगितलं. दिल्लीमध्ये तेवढ्यासाठी गेलो नव्हतो. दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये एक तारीख आहे त्यासाठी गेलो. पुढची तारीख मला त्याने 25 एप्रिल दिली काल. मी त्याच गेलो. पण दिल्लीमध्ये गेलो, अनेकांची भेटी घेतात, चर्चा होती, नियमितच असतं, पण तेवढं काही होऊ शकत नव्हतं. भाऊ, उन्मेष पाटील शिवसेना दाखल होत आहे, राहिलेले खासदार नाही, त्यांच्या या कसं बघताय तुम्ही त्याला? तर जो उन्मेष पाटलांचा व्यक्तिगत प्रश्न आहे की त्यांनी पुण्यामध्ये जावं. त्यामध्ये सक्षम खासदार काम करत होते. लोकसभेच्या पहिल्या 10मध्ये त्यांचं नाव होतं. चांगलं काम करत होतं. असं असताना त्यांना त्या ठिकाणी तिकीट कापलं गेल्याची खंत दिसते आणि त्या काय निर्णय घ्यावा हा व्यक्तिगत प्रश्न आहे. भाजपत येण्यासाठी तुम्ही खूप धडपड करताय, महाजन म्हणतायत की भाजपत येण्यासाठी खूप प्रयत्न कर. मगाशी दिलेले प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते. मला जर यायचं असेल तर वरिष्ठ किंवा मोदीजींपासून तर नड्डाजी, मोदीजी, शहासाहेब अन्य वरिष्ठ असतील यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध आहे, आजही चांगले संबंध आहे. आणि तर यायचं असेल किंवा मला भाजपमध्ये जायचं असेल तर मला इतरांची काही आवश्यकता नाही. मला वाटतं मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर. चला. मंगेश चव्हाणांनी म्हटलं की आता जर प्रवेश झाला तुमचा तर ज्युनियर असतील खडसे आता. ज्युनियर असतील आता मंगेश चव्हाणांनी असं म्हटलंय. फार लक्ष देण्याची गरज नाही. सर्वांनाच उत्तर देण्याची आवश्यकता नाही मला वाटतं. हो, आपला उमेदवार अजूनही डिक्लेअर झालेला नाही. पण उद्या कोणाचं येऊ शकतो काय चेहरे तर रोज तेच नाव तुमच्याकडे देतो आहे. चला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.